भाजप महाअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व प्रदेश पदाधिकारी, मंत्री, जिल्हाध्यक्ष आणि मोर्चा प्रदेश अध्यक्षांची बैठक पार पडली। सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा। युद्ध जिंकले असले तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे। आता महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीतून दिल्या आहेत। रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून रवींद्र चव्हाणांची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचं अभिनंदन केलंय। तर प्रदेश कार्यकारी अध्यक्ष हे मोठं पद असून आता जबाबदारी वाढली, असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी बीड प्रकरणावर भाष्य केलंय। बीड आणि परभणीमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न करू असा आरोप आणि आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। शिर्डीत उद्या भाजपचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडणार आहे। त्यानिमित्तानं शहरात झेंडे आणि बॅनर लावण्यात आलेत। अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तयारीचा आढावा घेतलाय। अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकत्र दिसले। बारामतीच्या अंजनगाव येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्राचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते पार पडलं। यावेळी अजितदादांसोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या, मात्र दोघांनीही एकमेकांसोबत बोलणं टाळलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली। यावेळी कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका भाषणात आम्ही 7/12 कोरा करू, कर्जमाफी करू असं म्हणाले होते। यावर आता सीएमनी उत्तर द्यावं असं सुळे म्हणाल्यात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून भाजप स्वबळावर लढेल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। महायुती म्हणून आम्ही एकत्र असू, मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास त्याबाबतही विचार करू, असं बावनकुळे म्हणाले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे। यावर प्रवीण दरेकरांनी टोला लगावलाय। देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उभाटा गटाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। पैशांसाठी काही पदाधिकाऱ्यांनी इमान विकलं। मोटरसायकलवरून जाऊन ज्यांचा प्रचार केला ते पक्षाला सोडून पळाले। गद्दारी करणाऱ्यांची अवस्था बिकट आहे असं म्हणत उभाटा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्यावर टीका केली। काँग्रेससोबत जाऊन आता उद्धव ठाकरेंना पश्चाताप होत असेल। महाविकास आघाडीतील सर्व नेते फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते, त्यांच्याकडे कोणतेही विकासाचं व्हिजन नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उभाटावर निशाणा साधलाय। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं महायुतीने सांगितलं होतं, मात्र अद्याप कर्जमाफी झाली नाहीये। मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मुंबई मनपाची निवडणूक जवळ येत असल्यामुळे उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या स्मारकाची आठवण झाली अशी टीका खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे। बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडून तुम्ही काँग्रेससोबत गेलात, आधी नाक घासून माफी मागा, नंतर स्मारकावर जा, असा हल्लाबोल म्हस्केंनी केलाय। संजय राऊतांच्या प्रत्येक वक्तव्यावर मत व्यक्त करायला मी बांधील नाही, ते रिकामटेकडे असतील, माझ्याकडे कामं आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। पक्ष टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याची टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे त्यांनाच माहीत, असं उदय सामंत म्हणाले। युतीच्या संकेतावरून खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोण कुठे जाईल येईल हे आमचे मित्र फडणवीस ठरवणार नाहीत, हे संकेत नाहीत तर राज्यातील राजकीय वातावरण गढूळ असू नये ही आमची भूमिका आहे, असं संजय राऊत म्हणाले। शिवसेना ठाकरे गटाला भाजपसोबत यायचे असेल तर आधी संजय राऊतांचं तोंड बंद करावं लागेल, असा खोचक टोला सुजय विखेंनी लगावलाय।
दरम्यान आम्हाला कोणालाही सोबत घ्यायची गरज नसल्याचंही ते म्हणाले. भाजप आणि शिवसेना उभाटा एकत्र येण्यावर भाजप आमदार राजूमामा भोळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. कालचा शत्रू आजचा मित्र होतो तर आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो, असं विधान भोळेंनी केलंय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी साकोलीच्या सुकळीमध्ये नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली. काही दिवसांपूर्वी पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झालं होतं. या पार्श्वभूमीवर भेट घेण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस नेते विश्वजित कदमांनीही नाना पटोलेंची भेट घेतली. दोघांनीही पटोलेंसोबत संवाद करत सांत्वन केलंय. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर कठोर कारवाई होण्याची चिन्ह आहेत. बीड हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात आधी आपण एसआयटी चौकशीची मागणी केली, असा दावा पंकजा मुंडेंनी केला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार बोलले आहेत असं म्हणत त्यांनी मंत्री मुंडेंची पाठराखण केली आहे. तर सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाल्याचा टोला पंकजा मुंडेंनी लगावलाय. वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आलाय. कराडने सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय. 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगत कराडने 140 जणांची फसवणूक केली आहे. बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, ज्योती मेटेंसह संदीप क्षीरसागर सहभागी झाले. संतोष देशमुखांना हाल करून मारण्यात आलं. रडत असताना त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले. पाणी पाजा म्हटलं तर आरोपींनी देशमुखांना पाणी सुद्धा दिलं नाही आणि आका आरोपींना फोन करून अजून मारा सांगत होता, असा दावा सुरेश धस यांनी केला. तुम्हाला पैशांचा माज आला आहे का, असा सवाल धसांनी सभेतून विचारला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅट्रॉसिटी लावू नका असं ज्यांचं फोन करून सांगितलं तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय. आकाचा आका खंडणीत आरोपी कसा नाहीये ते सांगण्यात यावं अशी मागणी देखील धसांनी केली आहे. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून सुरेश धसांनी पुन्हा निशाणा साधलाय. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंचे फोटो आहेत. मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा अशी मागणी त्यांनी केली. वालू काकाच्या मागे कोण आहे त्याचा शोध घेणं गरजेचं आहे, असंही धस म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पक्ष आणि जातीच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड पकडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला. वाल्मिक कराडवर मकोका का लावला नाही, असा सवालही त्यांनी विचारलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पकडण्यात आलेले नाहीत. सरकार आरोपी शरण येण्याची वाट पाहतंय का, असा सवाल आमदार कैलास पाटलांनी विचारला. दरम्यान देशमुख कुटुंबांना न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यात खटला न चालवत धाराशिवमध्ये चालवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. खंडणी यांनी हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत. केवळ खंडणीच्या आरोपीवर मोक्का लागत असल्यास आम्हाला मान्य नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटलांनी केला. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत उभे राहणार, असंही जरांगे म्हणाले. संतोष देशमुख यांच्या मुलीला पुन्हा अश्रू अनावर झाले. पोलीस तपासात माहिती दिली जात नाही. तपास कसा सुरू आहे याची माहिती आम्हाला द्या, अशी मागणी वैभवी देशमुख हिनं केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार, असा निर्धार आमदार राणा पाटील यांनी व्यक्त केला. आरोपींनी फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा त्यांचा करणार असल्याचं ते म्हणाले.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली। अशी माणसं समाजात जगण्याच्या लायकीची नाहीत असा संताप त्यांनी व्यक्त केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करा अशी मागणी खासदार बजरंग सोनावणेंनी केली आहे। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी असं सोनावणे म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होईल। सरकारची भूमिका स्पष्ट, या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात राजकीय फायदा नसल्यामुळे विरोधक आवाज उठवत नाहीयेत असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेधार्थ 18 जानेवारीला नांदेडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चाच्या तयारीसाठी नांदेडमध्ये संयोजक समितीकडून बैठक घेण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीच्या समस्येमुळे टक्कल पडलेल्यांची संख्या आता 126 वर पोहोचली आहे। पाण्यातील विषारी घटकांमुळे ही समस्या निर्माण झाल्याचं म्हणत आरोग्य विभागाकडून पाण्याचा वापर टाळण्याचं आवाहन करण्यात आलं। याचा धसका घेत आठवड्याभरापासून बेंडगाव येथील गावकऱ्यांनी अंघोळच केली नसल्याची बाब आता समोर आली आहे। केस गळती प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी बाधित गावांचा दौरा केला। दरम्यान तपास करण्यासाठी दिल्ली आणि चेन्नईमधून तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। सानपाड्यातील टोरेस कंपनीतून 1,90,00,000चा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। दरम्यान याबाबत तपासात नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। टोरेस घोटाळ्यातील फरार आरोपी व्हिक्टोरियाचा सीसीटीव्ही समोर आलाय। टोरेस ब्रँड घोटाळा प्रकरणातील मास्टरमाइंड युक्रेनियन असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पोलीस आता युक्रेन अँगलने त्याचा तपास करत आहेत। रायगड जिल्ह्याच्या म्हसळ्यातील उर्दू बोर्डावरून गिरीश मोरे यांनी जोरदार टीका केली। हिंदू जनजागृती मेळाव्यातून त्यांनी टीका केली आहे। दुसऱ्या भाषेतील बोर्ड लागत असतील तर ते उखाडून टाकण्याची ताकद ठेवली पाहिजे असं गिरीश मोरे यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडीचं लोकार्पण करण्यात येणार आहे। डोंबिवली पश्चिम येथील कचरा प्रकल्पाच्या रस्त्यावरून केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली। भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांच्याकडून प्रकल्पाच्या रस्त्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आयुक्तांनी त्यांना चांगलंच सुनावलं। बोरिवली इथं बेस्ट बसचा अपघात झालाय। बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ही बस दुचाकी आणि 4 चाकीला धडकली। या अपघातात बसने दुचाकी स्वाराला 20 मीटर पर्यंत फरफटत नेलं। सुदैवानं या अपघातात दुचाकी स्वाराला इजा झाली नाही। पुण्याच्या वाघोली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिला क्रिकेट प्रीमियर लीगचं उद्घाटन केलं। यावेळी बावनकुळेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटलाय। विरारच्या चंदनसार कोपरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली। या कोंडीत रुग्णवाहिका अडकली। महापालिकेच्या पाईपलाईन आणि गुजरात गॅस लाईनचं खोदकाम सुरू असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। उल्हासनगर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मारहाणीनंतर ही यातना काही संपत नाहीये। स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची पावतीच न मिळाल्यामुळे अनेकांचे मृत्यूचे दाखले 2 महिन्यांपासून रखडलेत। प्रतापगड संवर्धनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत निकृष्ट दर्जाबाबत न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवली होती। याची दखल घेत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काम थांबवण्याचे आदेश दिलेत। संबंधित ठेकेदार बदलून मगच काम चालू करावे असे आदेश पुरातत्व विभागाला देण्यात आले। खेड भरणे मार्गावर बस बंद पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। अर्धा ते पाऊण तास खेड भरणे मार्ग ठप्प झाल्यामुळे दापोली मंडणगडकडे जाणारी वाहतूक ही विस्कळीत झाली होती। त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या।
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी अहिल्यानगरमधील देवगड देवस्थानात भेट देत दत्त महाराजांचं दर्शन घेतलं। सराला बेटचे महंत भास्करगिरी महाराज आणि नेवाशाचे शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी त्यांचं स्वागत केलं। यावलच्या बाहेर हतनूर पाटबंधारे विभागाचं कार्यालय आहे। या कार्यालयात मनसेचे पदाधिकारी चेतन अढळकर हे माहिती घेण्यासाठी आले असता मात्र कार्यालयात एकही कर्मचारी नसल्यामुळे ते संतापले। कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईची मागणी केली आहे। चंद्रपुरात जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक संघटनेच्या वतीने बाईक आणि कार रॅली काढण्यात आली। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रॅली वाहतूक नियमासंदर्भात जनजागृतीही करण्यात आली आहे। शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या 5व्या दिवशी तुळजाभवानी मातेची भवानी तलवार पूजा मांडण्यात आली। यावेळी हजारो भाविकांनी तुळजाभवानीच्या चरणी लीन होत मातेचं दर्शन घेतलंय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे। या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पाली इथं खंडोबा म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडला। या यात्रेला महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। लाखो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली। शासन काठ्याही उत्सवात सहभागी झाल्या। सोलापुरात पार पडलेल्या भाकरी बनवण्याच्या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ग्रामदैवत सिद्धमेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त चुलीवर भाकरी बनवण्याची स्पर्धा ही भरवण्यात आली होती।